नमस्कार, मी सागर जाधव. मित्रांनो, हायवेवरचा धूर असो, घरातली गाडी असो, नाहीतर मोटर मेकॅनिकचं गॅरेज, खऱ्या माणसाची खरी गोष्ट. चला सुरू करूया. नमस्कार, माझ्यासोबत आहेत इम्रान मिस्त्री. मिस्त्री, मला सांगा, पहिली हातात गाडी कोणती घेतली? पहिली हातात गाडी आपल्या काळात तर इंडिका हा 800, हा. मारुती 800 बर हे गाड्या त्यावेळेस होते. बर पहिली मालक ज्यावेळेस होतो गाडी घेऊन, गाडीत आवाज येतो म्हणतो, गाडी तुमच्याशी बोलते का? गाडी आपल्याशी कशी बोलणार? आपण गाडीशी गाडी म्हणजे बोलते म्हणजे गाडीत प्रॉब्लेम असतो का जो सांगतो? मजेशीर किस्सा आहे का एखादा? नाही. म्हणजे शरीर किसे तसे लय आहेत, पण आता कसं आहे, काम करताना जर हाताला लागलं हा, किंवा रक्त आलं तर तुम्ही काम ते सोडता का? नाही काय करता? तसं नाही सोडू शकत ना काम. मग काय करता? यालाच आपण काहीतरी पट्टे वगैरे गुंडाळतोय. हा, आणि पट्टी काम- वगैरे लावून औषध पाणी करून परत कामाला लागता. कामाला मिस्त्री, असा एक किस्सा आहे का बाबा, गाडी आली, महिने त्यांनी काम केलं, बिल झालं 5,000 आणि गाडी मालकाने दिले 2,000, त्यावेळेस तुम्ही काय करता? असं आता ते आहे का नाही, कसं आहे, कस्टमर डिपेंड असते. आता कस्टमर आपला नवीन असेल तर मग त्याला बिल द्यावंच हा. लागतं. जर ती ओळखी वगैरे असेल तर बाबा त्याला परत न आणून दे म्हणून असं सोडू शकतोय ना. अच्छा, म्हणजे तुम्ही सोडून देता, परत आणून दे किंवा नंतरच्या वेळेस दे, नंतर वेळेस दे. म्हणजे तुम्हाला ते कात्री बसते. हा, मग कात्री बसल्यानंतर मग ती भरपाई कशी करता? म्हणजे गॅरेजचं भाडं, हा. पोरांचा पगार, घर कसं भागवता? असं म्हणलं तर असं रोज एक गिऱ्हाईक आलं तर असं घर भागणारच नाही ना. कधीतरी एक आलं तर ठीक आहे, नाहीतर मग त्याला पेमेंट द्यावं लागेल ना तसं. भाडं आणि पोरांचा पगार आणि मेंटेनन्स, घराचं खर्च सोडून महिन्याला पैसे किती सुटतात? महिन्याला सगळं मेंटेनन्स, दुकान खर्च, ते मेंटेनन्स म्हणलं तर कमी कमी 20-25 हजार रुपये सुटतात महिन्याला. सुटतात. लग्न करताना बायकोला सांगितलं होतं का की माझे हात काळे असतात? होय, सांगितलं होतं. काय वाटतं का आपला बाप मेकॅनिक आहे? मुलाला तर लय आनंद वाटतंय असे गाड्या वगैरे बघून. मग त्या मुलाला तुम्ही या गॅरेज मध्ये आणणार का? नाही, गॅरेज मध्ये नाही आणणार मुला. याच्यावरचं कारण काय? त्याच्यात खूप मेहनत करावं लागते. आता न्यू जनरेशन यायला लागली ना, हा. ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी यायला लागली. पण त्याला आता जी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी येते त्याला पण शिक्षण भरपूर लागणार आहे. मग असे नाही की बाबा 10वी 8वी पास केली आणि गॅरेजला लागला आणि त्याचा इन्कम चालू झाला, असं नाही त्यात. बर, कारण काय, ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी यायला लागली त्यासाठी शिक्षण पण लागलं. म्हणजे आता जे ईव्ही, आता मला सांगा, आता ईव्ही गाडी येते, ईव्ही आली आपले. ईव्ही गाड्या आल्यानंतर तुमच्या बिझनेसवर काय परिणाम होणार का? नाही, जे ऍडव्हान्स जे आपलं ईव्ही आले म्हणजे त्याचं आपल्याला शिकून घ्यावं लागेल ना. परिणाम तर नाही शिकलं तर ते परिणाम होणारच आपल्याला. ते सगळे यूज चालू झाले म्हणजे आपल्याला बसूनच राहावं लागेल. मग आता जसं जग चाललंय त्याप्रमाणे आपल्याला शिकत जावं लागणार पुढे. हा, स्वतःचं गॅरेज टाकण्याचं स्वप्न कधी पक्क केलं आणि कधी वाटलं की बाबा आता आपण गॅरेज टाकू शकतो? ज्यावेळेस स्वतःवर विश्वास झाला की बाबा आपण आता लायकीचा म्हणजे गॅरेज टाकायच्या लायकीचं झालोय, त्यावेळेस. बर, गॅरेज ओपन केल्यानंतर पहिली गाडी कोणती रिपेअर केली? गॅरेज ओपन केल्यानंतर त्यावेळेस सफारी होती, टाटा सफारी. बर, टाटा सफारी. काय प्रॉब्लेम होता? एसीचं फुल एसीचं काम केलं त्यावेळेस. बर, मला सांगा, आता तुम्ही गॅरेज टाकलं, तुमचा वस्ताद कोण होता आणि त्याने काय शिकवलं पहिल्यांदा आणि पहिला हातात पाना कधी दिला? आमचे वस्ताद होते, आमचे चुलतेच होते आमचे वस्ताद. त्यांनी आधी पाना ही म्हणजे वस्तू ही कसं ठेवावी, नीटनेटकी ठेवावी, म्हणजे आधी हातात काम दिलं नाही, आधी तुम्हाला शिकवलं की बाबा शिकवलं वस्तू की कशी बाबा वापरायची, कशी ठेवायची. कशी ठेवायची हे शिकवलं. गाडी मालक येतो त्याला काय मेसेज द्याल, त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे गाडीची? गाडी बाबा त्यानं ऑइल सकाळ सकाळी ऑइल पाणी वगैरे चेक केलं पाहिजे. एसी मध्ये फिल्टर त्यानं आठवड्यातनं एकदा किंवा 15 महिन्याभरात एकदा फिल्टर चेंज केलं पाहिजे त्यानं, कॅबिन फिल्टर. अच्छा, मेकॅनिकचं आयुष्य एका वाक्यात सांगा, म्हणजे मेकॅनिकचं आयुष्य काय? मेकॅनिकचं आयुष्य काय, सकाळी येणे आणि संध्याकाळी जाणे. म्हणजे जो टाय बूट घालून ऑफिस मध्ये जाण्याची शान आहे, गाडी खोलून हात काळे करण्याची शान आहे. शान तर गाडीत काम करून हात काळे करणं शान आहे.
म्हणजे आपण आपल्या मन का राजा. हा तरुण पोराला काय सांगाल? त्या तरुण पोरांनी ह्या धंद्यात यावं का, काही काम शिकावं का? कसं आहे हे कामामध्ये का नाही, मी तुम्हाला सांगू शकत नाही बाबा हे तू काम शिकूनच घे. त्याला पण आवड लागते की बाबा आपल्याला त्याच्यात पण हे लागते की आवड लागते त्याला की बाबा मी काम शिकलं पाहिजे. म्हणजे हे काम करण्यासाठी आवड पाहिजे. आवड पाहिजे. पाहना की लॅपटॉप, पाना ग्रेस की सेंट, ग्रेस. मालकाची किरकिरी की बायकोचे प्रेम, मालकाची किरकिरी. मारुती 800 की मर्सिडीज, ऑब्विसली मारुती 800. वस्तात की गुगल? वस्ताद. आमच्या पेजला फॉलो करणार का? होय नक्की. मेकॅनिक दादाची चोरी संपली पण इंजिन बंद पडलं नाही. रिअल लाईफच्या कानाकोपऱ्यात तुमचा भाऊ सागर जाधव तुम्हाला भेटत राहील. थोडं टच मध्ये राहा, सगळं सांगतो, खऱ्या माणसाची खरी गोष्ट. चला भेटूया पुढच्या स्टोरीत.